शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ. बघू शकता आता सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे केली आणि अहो उठले त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होते. फास्ट आहूना जायचं होतं, खूप घाई होती आणि डब्यातली साखर पण संपली, म्हणजे ह्या डब्यातली संपली, मोठ्या डब्यातली काढूया नंतर. चला एक साईडला आहूना चहा ठेवला आणि एक साईडला घेतला बनवायला सुशेला. पोहे आहूना जास्त पोहे नाही आवडत आणि नंतर मला पोहे छान नाही बनवायचे. व्हिडिओ बघता सांगा बरं, मी छान त्याच्यासाठी मस्तपैकी असं सुशेला बनवला आणि एक साईडला चहा बनवला, मस्तपैकी दिलं त्यांना. नंगे फुंगे शकता तर त्यांचं नंगे फुंगेच मी ब्लॉग केला आणि लगेच मस्तपैकी अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि दर गुरुवारी माझा अभिषेक असतो घरामध्ये. दत्त महाराजांचा त्यांची मूर्ती आहे माझ्याकडे छानपैकी, मी त्याचा अभिषेक करते असं पंचामृत वगैरे करून छानपैकी. खूप मनाला असं भारी वाटतं. आणि तुम्हाला पण करायचं असेल तर सांगा कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर चला मग पूजा वगैरे झाली आणि लगेच पुरीचा टिफिन बनवायचं होते. पुरीच्या टिफिनला मी बनवला होता आज मटकी कमी आणि बटाटा जास्त अशी भाजी. तर इकडे चपात्या वगैरे बनवत होते, एक साईडला भाजी टिफिनसाठी आणि एक साईडला चपात्या. अशा छानपैकी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि लगेच तिचे केस बांधून घेतले. बघा माझ्यापेक्षा मोठे दिसायला लागले, काय करायचं तुम्ही सांगा. कधी मोठे झाले कळलंच नाही. तर चला असं मग तिचे केस वगैरे बांधून दिले, टाय वगैरे बांधून दिले, सगळं पोरांचं आवडून दिलं. मोठी काय आज कॉलेजला नाही गेली, मग नाही येते तर लेक्चरला, असं म्हटलं जाऊन ते घे सुट्टी. मग ती आंघोळ वगैरे झालं तुमचं झालं. तिला गरमागरम चाय ठेवला होता एक साईडला, बघा चहा पण दिला, एक साईडला गरमागरम चपाती आणि मटकीची भाजी दिली की तूप लावून मस्तपैकी खाते. मग मी आज गवंडी काम चालू केले, कुणाला पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. मी खूप छान असं गवंडी काम करते बरं का. तर काय नाही, माझ्या घरामध्ये नाही का थोडंसं पाणी नाही का स्लोप इकडे झालं आहे, त्याला मी बरोबर करत होते. तर चला तुम्हाला दाखवते मी कसं गवंडी काम करते. सगळ्या गोष्टी करायचं, आपल्या घरातलं काम करायला नाही लाज वाटत बाबा. माझं घर स्वतःच आहे, त्याला नीटनेटकं करायचं काम माझं आहे की नाही. तर चला मग असं मस्तपैकी आहूनच्या मागं काय लागत बसले नाही, माझं मी त्याला स्लोप काढून दिला पाण्याचा. असं मस्त थापी वगैरे सगळं आहे घरामध्ये, तर कशाला आपण उगाच त्यांच्या मागं लागत बसायचं छोट्याशा कामाला. आणि छानपैकी आहे बघा असं गवंड्यासारखं काम करून घेतलं. चला तुम्हाला दाखवते, हे बघा कसं पाण्याचा स्लोप काढून दिला, एकच नंबर. तर चला असो एवढंच करायचं होतं आणि मग ते वगैरे केलं आणि घेतले लगेच कपडे धुवायला. बघा किती मस्त असं आकाशात निळे निळे बादल दिसत होते, अशा बादलमध्ये छानपैकी असे कपडे